त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत दामणगावचे उपसरपंच सन्माननीय राजेंद्र पाटील, त्याचप्रमाणे दामणगावचे समाजसेवक सतीजी हिरामन भोईर, किशोरजी शिंगोळे, विकासजी वारगडे आणि सुधीरजी भोईर यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्हाला चांगलं सहकार्य प्राप्त झालेलं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। आणि त्याचप्रमाणे जो आपण टॉस बॉक्स पाहत आहोत, जय मल्हार धाबा चे प्रोप्रायटर महेश राणे यांचं सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये चांगलं सहकार्य मिळालेलं आहे, त्यांची सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। जय पारधी बाबा स्पोर्ट धामणगाव यांच्या वतीनं। चला सोनटके सांगायला विनंती करतो की आपण आमच्या आयोजकाशी लगेचच आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे, संपर्क साधायचा आहे। फुल टॉस आणि त्याच्यामध्ये मिस टाइमिंग स्टोर शॉट मिडविकेटचा फिल्डर चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि पावशेल पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा। ओव्हर वेस्ट हाय डिलिव्हरी पाहायला मिळाली, बीमर नो बॉल आणि त्याच्यावरती पावशेल फलंदाज मात्र या ठिकाणी बचावला गेला आणि पुढील जो चेंडू असेल तो आता मात्र या ठिकाणी फ्री हिट राहणार आहे। त्याचप्रमाणे खानपेगावचे युवा उद्योजक सन्माननीय योगेशजी हजारे साहेबांच्या वतीने सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये चांगलं योगदान प्राप्त झालेलं आहे, आपल्या सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। फ्रीट बॉल आणि त्याचा सामना करेल फलंदाज मलिक। फुलर लेंथ खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु पावशेल शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतो तोपर्यंत एक धाव इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली। आणि जो आपण सामना पाहतोय आई गावदेवी मालबेडी आणि त्याच्या विरुद्ध संघ आपण पाहतोय इब्राहिम स्पोर्ट मापोली। प्रथमतः बॅटिंग करत असताना मापोली संघ फुल टॉस ऑन साइडला उडवला, लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली पोहोचलाय आणि कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये। दुसऱ्यांदा फटका या ठिकाणी फलंदाजाने हवेत खेळण्याचा प्रयत्न केला, पहिल्या चेंडूवरती झाली जरूर त्याला मात्र जीवनदान प्राप्त झालं, कारण बीमर नो बॉल वरती तो झेल पकडला होता, परंतु या ठिकाणी सातत्याने आपण जर अशा प्रमाणे चुका करत राहिलो तर मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये वारंवार चुकीला माफी मिळत नसते आणि त्याच अनुषंगाने पहिला विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का लागलाय इब्राहिम स्पोर्ट महापोली संघाला। फलंदाज बाद झाला या ठिकाणी अब्दुल्ला। चला प्रेक्षकांना विनंती करतो, बच्चा पार्टी आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचंय प्लीज। न्यू बॅटर अमान तिसऱ्या क्रमांकावरती काय चेंडूची लेंथ होती परफेक्टली यॉर्करला मात्र सन्मान देऊ शकला नाही आणि पावशेल एक्झॅक्टली ज्यावेळी चेंडूने मात्र आय थिंक डिलिव्हर केली गोलंदाजाने, दोन पायांच्या मधून चेंडू मात्र निघून गेलाय। जबरदस्त वेग आहे गोलंदाज आकाशकडे, चांगली लाईन सध्या त्यांनी मात्र मेंटेन केलेली आहे आणि फलंदाजाने आतापर्यंत शांत ठेवलाय आणि पाहू शकाल आपण की आकाश साफसुथरा आहे, परंतु हा आकाश आता मात्र या संघासाठी कशा प्रमाणे खेळ साकारेल। स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पावशेल चांगला क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली। दरम्यान पावशेल सन्माननीय उमेशजी तारे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीने करूया हार्दिक स्वागत। आणि पावशेल या स्पर्धेसाठी सुद्धा मात्र त्यांचं चांगलं योगदान आहे, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण त्यांच्याकडून ट्रॉफी देत आहोत। स्वर्गीय बारकुबाई किसन तारे यांच्या स्मरणार्थ आपण ती ट्रॉफी देणार आहोत, त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या वतीने देऊया आपण भावपूर्ण श्रद्धांजली। ओव्हर पिच ऑन साइडला उडवलाय, मिड विकेटला फिल्डर आहे जरूर, परंतु गॅप खूप मोठं होतं आणि तत्पुरती मात्र फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली। प्रत्येक धावेनंतर पाहतो की या ठिकाणी मालबेडी संघाचे जे समर्थक आज इथे मात्र पोहोचले आहेत ते आपल्या खेळाडूंचा मात्र प्रोत्साहन वाढवत आहेत। त्याचप्रमाणे आज मापोली गावातील सुद्धा मात्र भरपूर प्रेक्षक आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले, याचं कारण तब्बल 4 संघ या आजच्या लॉट्समध्ये आपल्याला मापोली गावातून पाहायला मिळाले आणि पावशेल त्यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतायत। स्किट झालाय चेंडू आणि पावशेल पूर्णपणे शरीराला भेदलाय आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी डॉट बॉलला मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली।
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि जबरदस्त सुरुवात मालबेडी संघाने आपल्याला या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. खास करून आकाशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, कारण फक्त या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या 5. काय जबरदस्त मात्र त्यांनी वापसी करून दाखवली, कारण पहिला चेंडू त्याने मात्र भीमर हाताळला होता आणि त्याच्यानंतर मात्र योग्य लाईन त्यांनी मात्र त्या ठिकाणी यूज केली आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी फलंदाजाला मात्र बीट करताना आपण त्याला पाहिलं. एक चांगला गोलंदाजी त्यांनी मात्र निशाणी दाखवली आणि हेच अपेक्षित असतो एखाद्या गोलंदाजाकडून आपल्या संघनायकाला, आपल्या सहकार्यांना, की कमीत कमी धावा तो कशा रीतीने खर्च करू शकतो. त्या हेतून मात्र त्या गोलंदाजाकडे मात्र अपेक्षा संपूर्ण त्यांचे गावकरी ठेवत असतात आणि आज तो कार्य आकाशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या षटकात आता मात्र या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मालबेडी संघाच्या वतीनं आनंद. आणि आता मात्र हा गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला आनंद देणार की आपल्या सहकार्याला आनंद देण्याची मात्र संधी निर्माण करून देणार. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुल टॉस आणि तिथे मात्र झेल होण्याची दाट शक्यता आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला आहे आणि पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झालाय मिस्टर आमान. येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला मॅच स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर पाहू शकाल अंश आर्च. लेफ्टी बॅटर आहे, परंतु पाहू शकाल सुरुवात चांगल्या प्रमाणे आनंदने केली. पहिल्या चेंडूवरती विकेट टेकर डिलिव्हरी त्यांनी हाताळली आणि आपल्या संघाला विकेट त्याने मात्र प्राप्त करून दिली. खूपच लॉंग रनअप आहे. आनंदचा विचार केला तर चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली जास्तीत जास्त त्याचे खाली राहत आहेत आणि त्याच्यामुळे पाहतो की मोठा फटका केला एवढं त्याच्या विरोधात सोपं नसणार आहे, इझी नसणार आहे. आणि पाहू शकतो की युवा टॅलेंट आहे, यंग टॅलेंट पाहू शकतो आपण. आणि या सीझनचा विचार आपण केला तर एका स्पर्धेमध्ये मालिकावीर सुद्धा तो राहिलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार या खेळाडूने मात्र जिंकलेला आहे. म्हणजे त्याच्याकडे ती क्वालिटी आहे. वर्ष आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली 16 वर्षाचा हा खेळाडू आणि मित्र म्हणतो की कमी काळामध्ये त्यांनी मात्र उंच शिखर गाठला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. यात काही शंका नाही आहे. आज मालबेडी गावाचं मित्र म्हणतो की भविष्य तो ठरवू शकेल आणि आपल्या गावाचं नक्की तो नाव लौकिक करू शकतो. त्यात काही शंका नाही आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला चांगली मेहनत करावी लागेल, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि मेहनतीशिवाय यश नाही आहे. मग क्षेत्र कोणतंही असू द्या. बॅटच्या टोला चेंडू जरूर उपरशी झाला आणि जागेवरती चेंडू मात्र त्या ठिकाणी स्टॉप झाला. धाव घेण्याची मात्र तिथे संधी निर्माण करून दिलेली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी आणि संघनायकाने सुद्धा मात्र टॉस बॉक्समध्ये अतिशय चांगला उल्लेख केला की आमचे आज प्रॉपर 3 ते 4 खेळाडू नाही आहेत आणि त्याच्यामुळे मात्र आम्ही युवा खेळाडूंना संधी देतोय. आणि तसं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर हजीर तो वजीर, जे आपल्याकडे आहेत खेळाडू त्यांच्यावर तुम्ही अपेक्षा ठेवा. जरूर तुमच्या त्या अपेक्षा पूर्ण केल्या जाऊ शकतात आणि आज ती अपेक्षा आनंद पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. ऑनचला खेचून मारला, मिडविकेटला क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. फेकी चांगली झाली, परंतु वेगानं धाव मात्र दोन्ही फलंदाजाने मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर इब्राहिम स्पोर्ट महापुरी संघाच्या इनिंगमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. जणू काही जी सीमारेषा आहे ती मात्र लक्ष्मण रेषा आहे की आहे, ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मानित जगदीशजी भुईर आणि सन्माननीय विशाल पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जेपी चषक 2025 फक्त या ठिकाणी हा मॅच चिप केलाय. लॉंग क्षेत्र चेंडूच्या खाली चूक करत नाही. अजून एक धक्का लागत असताना महापोलीस संघाला जबरदस्त गोलंदाजी आज मारबेडी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते.
2025 मध्ये आपण पाहत आहोत जे पारधी बाबा स्पोर्टच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा, ग्रामस्थ मंडळ धामणगावच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा सध्या आपण या ठिकाणी पाहतोय. न्यू बॅटर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आलाय अशरफ. लेफ्टी बॅटरचा मात्र जास्त भरणा असलेला संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. इब्राहिम स्पोर्ट मापोली आणि हा इशारा पहा पंचांचा वाईटचा इशारा. ब्रँडेड ट्रॅक आहे म्हणजे ती त्या ट्रॅकला क्रॅक जाणार नाहीये याची पूर्णपणे जाणीव पंच हरी सरांना आहे. या शैलीनं पाहतो की क्रिकेट जगतामध्ये एक वेगळी छाप या पंचांनी सोडलेली आहे. ऍक्शन विथ अंपायरिंग. परंतु हॅरी सर खाली दगड वगैरे पाहूनच तुम्ही स्ट्रेचेबल करा, तुम्हाला इजा होणार नाही याची आपण काळजी घ्या. ग्राउंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. या पाहू शकाल एक्झॅक्टली वाडिश बुडानवरती चिंडूला मात्र त्या ठिकाणी फील केला जातो. तत्पुरती सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली गेली आणि आनंदचा जो षटक आहे एका षटकाचा जो स्पेल होता तो मात्र या ठिकाणी संपन्न झाला. आणि पाहू शकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना इब्राहिम स्पोर्ट महापोली संघाने फक्त आतापर्यंत धाबा जोडल्या गेल्या 9-12 चेंडूचा खेळ आता मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आकाशने धाबा खर्च केला होता 5 आणि आनंद या षटकामध्ये धाबा खर्च केला 4. परंतु आहे कारण पहिल्या षटकामध्ये 6 धाबा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 4 धाबा आलेल्या आहेत. 10 धाबा फलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करतायत प्रिन्स मूव्हीज या वाहिनीसाठी मिस्टर प्रथमेश पाटील, प्रिन्स ऑफ लाखिवली. आणि लाखिवलीची मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे. जरूर ती सुद्धा मात्र मी अनाउन्समेंट या ठिकाणी करणार आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण संघांना त्या स्पर्धेमध्ये संधी दिली जाणार आहे. मग पालघरचे संघ असतील, रायगडचे संघ असतील किंवा ठाणे जिल्ह्यातील संघ असतील, कुठलाही संघ त्या स्पर्धेमध्ये खेळू शकतोय. इथे फटका चांगला प्रमाणे पाहायला मिळतोय आणि चीनवर सरळ सीमारेषा मात्र तिथे ओलांडली आणि 4 धावा मात्र आपल्या संघासाठी महत्वपूर्ण इथे मात्र वसूल केल्या आहेत. ही स्पर्धा असेल मित्रांनो 18 मार्च ते 23 मार्च हा त्या स्पर्धेचा कालावधी असेल. हो, बॉलर पार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जबरदस्त मात्र त्या ठिकाणी फिल्डिंगचा नंतर आपण पहिल्या स्पर्धेमध्ये नोंदणी फी असेल 7,000 रुपये. प्रवेश फी राहणार आहे 22,000 रुपये. मालिका 12,000 रुपये. मालिका वीरासाठी पाहू शकाल आपण 2 व्हीलर तुम्हाला दिली जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी LED TV आपण देणार आहोत. डे नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा असेल आणि या पहिल्या क्रमांकाचा आपण जर विचार केला तर रोख रक्कम आणि मानाचा चषक 1,00,000 रुपये, 333 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आकर्षक चषक आणि रोख रक्कम 50,333 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल रोख रक्कम 25,333 रुपयाचं पारितोषिक असेल. चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा पारितोषिक आहे आकर्षक चषक आणि रोख रक्कम 10,333 रुपयाचं पारितोषिक असेल. तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर देवणी तालुक्यातील उत्कृष्ट अँकर अर्थात राजेंद्र पाटील सर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही प्रथमेश पाटील यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवू शकता. लाखिवली गावाची मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आणि पाहती जी स्पर्धा आहे ती कुठल्याही असोसिएशनच्या संलग्न राहणार नाहीये. कोणताही संघ त्या स्पर्धेमध्ये खेळू शकतोय आणि एका गावातील एक संघ जर तुम्ही तयार केला तरी त्या स्पर्धेमध्ये येऊन खेळू शकतोय. अशी स्पर्धा असेल स्वर्गीय रघुनाथ स्मृती पाटील चषक 2026. फलंदाज बाद. आज खरोखरच आपण जर पाहिले गोलंदाजी मालबडी संघाच्या गोलंदाजांनी मात्र कुठेतरी प्रभावित मारा केलाय. कारण तिघांनी मात्र अचूक टप्पा मात्र तिथे पीक केला आणि पाहू शकाल एकाच्या पावलावरती दुसरा पाऊल ठेवतो आणि दुसऱ्याच्या पावलावरती तिसरा पाऊल ठेवतो या आणि तिसऱ्या षटकाचा किल्ला आपण जर पाहिला तर पहिल्या चेंडूवरती अतुलच्या चौकार आला होता. परंतु तदनंतर
मागील 4 चेंडूंवरती एकही धाव खर्च केली नाहीये. लागोपाठचा 3 डॉट चेंडू हाताळले आणि 5व्या चेंडूवरती अतुलनं विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली. आपल्या गोलंदाजाला पाहू शकाल त्या ठिकाणी त्यांचे सहकारी पूर्णपणे चेअरअप करतायत, त्यांचं प्रोत्साहन ते मात्र वाढवतायत. हा फटका तो अवैध केला आहे. कॉटन बॉलची शक्यता आहे, नाकारता येऊ शकत नाही. सॉफ्ट डिस्मिसल सब अँड बाय मिस्टर अतुल. लागोपाठचा दुसरा विकेट त्याने आपल्या संघासाठी प्राप्त करून दिला आहे. आणि अशा रीतीने पाहू शकाल 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण संख्या धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त आणि फक्त 14 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक या पहिल्या डावातील आणि एक्झॅक्टली या 6 चेंडूमध्ये आता किती धावा जोडण्याचा प्रयत्न करतील इब्राहिम स्पोर्ट मापोली संघाचे फलंदाज. पाहिलं तर कुठेतरी या संघ संकटामध्ये सापडलाय. आतापर्यंत 4 संघांपैकी आपण जर मापोली संघाचा विचार केला तर एमसीसी मापोली संघाचा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रमाणात आपण पाहिलेला आहे. आणि संघटनाकडे सांगितलं की या सीझनचा जर आपण विचार केला तर मात्र सर्वात चांगला खेळ आमचा या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे पाहतो की तो या संघाने पुढे वाटचाल केलेली आहे. परंतु आज इब्राहिम स्पोर्ट जो मापोली संघ आहे तो मात्र किती धावसंख्येचा टार्गेट आता मात्र या ठिकाणी मालबेडी संघासमोर मात्र उभा करेल. परंतु या ठिकाणी पहा चेंडू मात्र एस्टाच्या पाठीमागे चालला आणि लॉंग लेगच्या पलीकडे जात असताना पंचांचा इशारा आलाय. ओहो, चौकार. मांस जबरदस्त फटका आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी ही पैलवानची शैली पाहिली. परंतु हा फटका पहा, एक पाय वर केला आणि फुलटॉस वरती फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि चेंडू सरळ गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणि या कलाकारासाठी या अदागिरीसाठी पंच हरिसरांसाठी मिस्टर जयेश शिंगोळ यांच्याकडून 200 रुपयाची कडक नोट आलेली आहे. धन्यवाद, असंच प्रेम राहू द्या. म्हणजे आता मात्र हरिसर पुन्हा फॉर्मात येतील त्यात काही शंका, कारण त्यांची आता एनर्जी वाढली गेली आणि होऊन जाऊ दे हरिसर, आता काय हरकत नाहीये. हो, पुन्हा त्याच प्रकारचा फटका, परंतु या फटक्याला उंची जास्त आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की शॉर्ट फाईन कडे कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. फलंदाज जेलबाच्या स्वरूपात बाद. मात्र त्यांना मागणी असते आउट ऑफ कंट्री सुद्धा मात्र हे पंच जाऊन आलेले आहेत. मग बंगाल असेल, गुजरात असेल, सुरत असेल, अनेक राज्यामध्ये जाऊन पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहत असतो. न्यू बॅटर एंटर होतो मैदानाच्या आतमध्ये. जुशा आणि पाहू शकाल या ठिकाणी थोडीशी हलगर्जीपणा पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेला. धाबा कशा आहेत हे महत्वाचं नाहीये, परंतु आता इब्राहिम स्पोर्ट मापोली संघासाठी धाबा येणं आता गरजेचं झालेलं आहे. आणि त्या धावा आता मात्र कुठेतरी या दिवसा डवल्या सोडण्याचा मात्र हे दोघेही प्रयत्न करतात आणि तुम्हाला धाबा जोडावाच लागतील. जर प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्हाला फाईट बॅक जर द्यायची असेल तर या शेवटच्या 2 चेंडूमध्ये तुम्हाला 2 चांगले फटके खेळावे लागतील, जेणेकरून तुमचा जो फलक आहे तो मात्र सन्मानजनक धावसंख्येपर्यंत
पोहोचू शकतो या बॉल फास्ट ड्राईव्ह डायरेक्ट हिट ते मात्र केलं जाणार का नाहीये अगदी क्लोज जाऊन त्या ठिकाणी चेंडू एस्टनवरती धडकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता मात्र ऑन फील्ड पंचाने तिसऱ्या पंचांची आता मदत घेतलेली आहे परंतु सर सॉफ्ट सिग्नल का आहे सर सॉफ्ट सिग्नल आउट आहे परंतु आपण चेक करूया जर हे चित्र कॅप्चर असतील तर जरूर तुमच्याकडे आम्ही अचूक निर्णय पोहोचू आमच्या सोबतीला के आहेत आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय सुद्धा आहे फलंदाज बाद चला हेवशा इथे मात्र बाद झाल्यापर्यंत नवीन फलंदाज हमजा आलाय 24-7 अली आणि आता हमजाची जोडी सध्या आपण पाहत आहोत तर दोघांनी आतापर्यंत एकही चेंडू मात्र त्याकडे फेस केला नाही आणि या पॉसिकल या डाबातील शेवटचा बॉल शिल्लक आहे यानंतर तो चालू सामन्यातील संघ जिंकेल तो मात्र लगेचच फाईट करील गेम चेंजर मापोली संघाच्या विरोधात अजून एक तुम्हाला मापोलीचा संघ पाहायला मिळू शकेल आणि इट्स डॉट बॉल की वाईट एक्स्ट्रा रन अवतर धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र विकेट येणार का स्वतः गोलंदाज चालला चेंडू खाली सॉफ्ट डिस्मिसल खॉट बॉलाने 8वा धक्का लागत असताना या ठिकाणी इब्राहिम स्फोट महापोलीस संघाला 4 षटकाचा खेळ संपन्न झाला सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आमचे सहकारी समालोचक मिस्टर मनीष पाटील आणि त्या कलानं आज आमच्या आयोजकांची जरूर त्या ठिकाणी मन जिंकलेले आहेत पंच हॅरी सरांनी आणि त्यांच्यासाठी पावसाळी रोख रक्कम 200 रुपयाचा आपण पारितोषिक त्यांना देत आहोत चला सलामी जोडी लगेच पाठवायची आपण काही गावदेवी मालबेडी संघ कारण आपण आज या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला आणि पहिल्या इनिंगमध्ये चांगली तुम्ही डिसिप्लिन आम्हाला दाखवलेली आहे आणि प्रत्येक संघाने डिसिप्लिन प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दाखवणं गरजेचं आहे माही आणि अतुल पाहू शकाल बैदरच्या आतमध्ये जात असताना आणि आमचे दोन्ही ऑफिशियल पंच पुन्हा सज्ज होत आहेत पंच हॅरी सर आणि पंच विकी मोगरे सर आणि तर मात्र जॉईन होत आहेत आमचे सहकारी समालोचक मनीष पाटील वेलकम मनीष सूरज एक आउट झाला का विषय त्यांचा खबर होता
हॅलो चेक दिस. मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक 2025 आणि चालू असलेली मॅच. एका बाजूने मालबिडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट दोन हात करताना आपण महापोली इब्राहिम स्पोर्ट्सला पाहतोय. ऑन साईडला हलक्या गतीने टर्न केले बॉलला, मिड विकेटला बॉल उचलला जातोय अर्शच्या माध्यमातून आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती धाव सिंगलने वाढली जाईल. 26 एक छोटंसं आव्हान आहे, मापक आव्हान आहे. 26च धावा जोडायच्या आहेत. 4 षटकांची मॅच पाहतोय त्यामुळे इझी होईल टोटल, पण विकेट थांबवले तर पार्टनरशिप बनवली तर इझी टोटल होईल. महेंद्र आणि अतुलची जोडी आपण ओपनिंग पॅर्स मध्ये पाहतोय. आकाश, आनंद, अतुल, विजय ह्या चारही गोलंदाजाने कमालीचं प्रदर्शन केलं. आणि आनंद बद्दल तर बोलायचं झालं तर या संघाला मिळालेला तो हिरा आहे. खरं तर लास्ट टुर्नामेंटमध्ये आनंदने क्वालिफायरच्या मॅचमध्ये जे काही कमालीचं प्रदर्शन केलं, छोटा हिरा आहे पण येणाऱ्या काळामध्ये हा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, सध्या स्मॉल आहे पण हा डायनामाइट फार जोराने धडकतोय. बॉल पुन्हा तयार, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, ऑन साईडला मिडॉनला बॉल उचलला जाईल, थोडं अर्ली हवा होता. एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा. पहिला 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 सिंगल्सने 2 धावा आपल्याला फळकावरती. महेंद्र अतुल जोडी ओपनिंग पॅर्स मध्ये आपण पाहतोय. मालबिडी संघाचे चेहरे आज नाही आहेत पण तरी देखील त्यांची उणीव मी तर म्हणेन की भासलीच नाही. चांगला परफॉर्मन्स, बॉलर्सने चांगलं, बॉलिंग युनिटने काम चांगलं केलं. पहिल्या षटकापासून अंतिम षटकापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने विकेट. ऑन साईडला पुन्हा टर्न केल्या बॉडीला, एक चप्पा आणि त्यानंतर बॉल बॉर्डर लाईनचा पलीकडे धावा 4. धाव फळकावरती धावा 4 आल्या आणि चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचला गेला 6 आकड्यावरती. षटक मार्गस सन्ना पहिल्या क्रमांकाचं हमजाला पण पाहतोय बॉलिंग करत असताना. पहिल्या षटकामध्ये पहिला 2 चेंडूवरती 2 सिंगल्स आणि त्यानंतर चौकार आला. हमजा पुन्हा एकदा तयार होता नेक्स्ट बॉल घेऊन. डावखुर आताचा बॅटर, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मालबिडी संघाकडनं. यावेळेस सोडू दिलाय, जाऊ दिलाय, बॉल निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती, डॉट बॉलचा समाप्ती. अखेरीस धाव फळकावरती धावा 6. 4 चेंडू फेकून झालेत. एक चौकार जरूर आला असेल, पाठलाग 26 जरूर चालला असेल पण थोडासा दबाव होईल या षटकामध्ये जर 8 ते 10च्या आतमध्ये धावा आला तर. सेकंड लास्ट बॉल, फुल टॉस. हीच तर खरी चुकी केली आहे, हीच चुकी करायची नव्हती. हा फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल. धावा 6. कमाल, तुमचा अंदाज तुम्हाला वेगळं पण दाखवताय आणि का चर्चेत आहेत हॅरी सर याचं उत्तर त्यांच्या कामाने. फुल टॉस पुन्हा एकदा, नो बॉल आणि हा नो बॉल निघून गेलाय. हॅरी सर म्हणतील कुठे चौकाराकरिता. टोटल धावा 5, खोलला पंजा. सिक्सर आला आणि त्यानंतर अति जास्त वेग देण्याचा प्रयत्न केला बॉलरने आणि तो भीमच्या स्वरूपामध्ये हा फुल टॉस आणि आता फ्री हिटचा बॉल. सुधारल्या धावा. फ्री हिटचा बॉल आहे, पुन्हा लॉफ्टेड केला, लॉफ्ट केला आणि त्यानंतर बॉलला पाठवला सीमा रेषा बाहेर. अनादर 6.
ती विदाऊट लॉस. शेवटचे 2 चेंडू जेव्हा बाकी होते तेव्हा धावा फलकावरती जर बघितला गेला तर अवघ्या 6 धावा होत्या आणि तेव्हा म्हटलं होतं की जर 2 चेंडू मध्ये धावा नाही आल्या तर थोडा बॅटिंग लाईनअप वरती प्रेशर येईल. पण हा प्रेशर कुकरची सिटी वाजवायचं काम बॅटर महेंद्रने केलं. 2 सिक्सर जोडले आणि 22च्या स्वरूपात देखील 9 वरती 5 धावा टोटल मिळाल्या आणि त्याच्या मदतीने 23 धावा फलकावर. आता विजयाकरिता अवघ्या 6 धावांची गरज आहे. मॅच आता एकतर्फी झाली आहे. 3च धावांची गरज आहे. मॅच आता एकतर्फी झाली आहे. बॉल तयार. फुल टॉस around the legs and it is a wide ball. वाह. आणि धाव फलकावरती धावा वाढतात. 24-24 2 धावांची गरज आहे. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न केला. मिड विकेटला बॉल उचलला जातो. फेकी करेपर्यंत सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. आता वाह. प्रेझेन्स ऑफ माइंड बघा किती तीक्ष्ण होता. जिथे पहिलं संधी मिळते लगेच संधी हिरकावून घेतली आणि 2 धावा कंप्लीट. मॅच देखील फिनिश झाली. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आणि टॉस बॉक्स मध्ये देखील आपण जॉईन होणार आहोत. या मॅचचा हिरो ठरलाय